लेकिन नवगढ़ की जनता उस राजा के लिए आपको ताली बजानी होगी। क्या कमाल खेले हैं राजा। हालांकि दोनों ही टीमों ने अच्छा बॉन्डिंग दिखाया। कमाल की गेंदबाजी अक्षय जोशी, उसी के बाद राकेश भोईर द्वारा और बढ़िया बल्लेबाजी कप्तान सिद्धेश दंत द्वारा। लेकिन मैं तारीफ दोनों ही टीमों की करना चाहूंगा। समालोचक का काम ही है समान आलोचना करना, समान रूप से उनकी तारीफ करना। राजा की बहुत ही बढ़िया तारीफ मैं करूंगा। अंतिम लड़कर हारी लेकिन वो लड़कर हारी, मुकाबला कर हारी। दोनों टीमों का विशेष अभिनंदन है। और अब माइक्रोफोन पर मैं नीलेश नाइक आप सभी का स्वागत कर रहा हूं। शाम का समय है, परछाइयां लंबी होती हुई सूर्य नारायण अपने घर में जा रहे हैं। पानी की जरूरत है। आसिफ 11, थैंक यू डीजे। अब ओवर के बाद डीजे बजाने के लिए आपसे हम अनुरोध करेंगे। बढ़िया डीजे आज पूरे दिन। आसिफ 11 नागोट ने प्लीज आशीष भाई फील्डिंग सजाइए। एक और मुकाबला रिजवान भाई हमें खिलाना है। पानी की जरूरत है, मैदान पर पानी ले जाइए। पानी बॉय हमारे वॉलेंटियर काफी स्टाइलिश हैं, जूते वगैरह पहनकर वो बॉल बॉय वाटर बॉय की भूमिका निभा रहे हैं। तो मैच की ओर बढ़ते हैं। पहला नंबर 50,000, दूसरा नंबर 25,000, 12,000 के 2 इनाम और बढ़िया आयोजन। चमचमाती चांदी की ट्रॉफीज हमें नजर आती हुई। सभी ट्रॉफीज हमें प्रोवाइड की गई है। दत्ता भाऊ ढोकड़े साहब इनकी ओर से, श्रीपद दादा हुंडारी इनकी ओर से। बॉल हमें प्रोवाइड किए गए हैं युवा सेना तालुका अधिकारी हमारे मित्र आदरणीय सचिन जी डोबळे साहब इनकी ओर से, उनका भी विशेष अभिनंदन। पानी हमें प्रोवाइड किया गया है नरेश जी शिंदे, राजेश जी शिंदे, इनका भी विशेष अभिनंदन। हमारे आदरणीय मार्गदर्शक विलास दादा पालवे और संतोष जी आंग्रे और तमाम उन अतिथि गणों का बहुत बहुत स्वागत है। बाळादास भाऊ आंग्रे यांचं सुद्धा विशेष अभिनंदन। काशीनाथ दादा और उनके तमाम सहकारियों का अभिनंदन करना चाहेंगे। एक और मुकाबला, क्या कमाल करवट बदली। सागर घोलप के मन में धक धक थी। अच्छी गेंदबाजी, 6 गेंदों पर मात्र 6 रन खर्च किए राकेश भोईर ने। अच्छा साझेदारी निभाई और थोड़ा सा कहीं ना कहीं मन में मलाल रहेगा सूरज हुले की कि अच्छी फील्डिंग होने के बावजूद भी एक कैच छूटा। कैटी यानी कि संकेत तामणकर यहाँ पर आता, उनका भी स्वागत है। अभी शादी हुई है। अबू पानसरे जो कि सऊदी अरेबिया से, उन्होंने मुझे मैसेज किया कि सर सऊदी अरेबिया से मैसेज किया कि अच्छा क्रिकेट पाली की जनता खेले, उनके लिए बेस्ट ऑफ लक उन्होंने भेजा है। सऊदी अरब से पूरी प्रतियोगिता ड्रीम्स क्रिकेट पर देख रहे हैं और ड्रीम्स क्रिकेट का भी विशेष उन्होंने सऊदी अरब से अभिनंदन किया है। हमारे अबू पानसरे कमाल खेली है। मैच की ओर बढ़ते हैं, ज्यादा वक्त न ले। दोनों कप्तानों से और अंपायरों से मेरी विनती होगी। महेश खंडागले स्वयं पुलिसकर्मी स्ट्राइकर एंड पर, उनके साथ उमेश, एक लेफ्टी और राइटी कॉम्बिनेशन। गेंदबाजी मार्ग पर पारी की पहली ओवर लेकर महेश खंडागड़े। विनीत जोशी थोड़े से थके हैं। कटर गेंदबाजी, तर पहिला चेंडू बघूया। वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळते। पहिल्या धावेचा चाकणा लिया। उमेश भाई मैं हूं, आप टेंशन मत लीजिए। ये फ्री हिट। दिगे होटल के हमारे मित्र मोनिका दिगे, इनके भी शुभकामनाएं पाली के लिए आई हैं। आरवाईसी पाली संदेश भाई शेवाले, इन्होंने भी विशेष शुभकामनाएं भेजी हैं। मोनिका दिगे द्वारा पाली के लिए शुभकामनाएं। एक टिप्पा गेंद मैदान से बाहर, 4 रन उड़न छू। आप वक्त जाया ना करें, स्पीड अप कीजिए। कल होना हो में शाहरुख खान के पास भी वक्त नहीं था, आज हमारे पास भी वक्त नहीं है। फल्यान में पहली गेंद नो बॉल और उसका फायदा उठाया। 4 रन आए, टोटल स्कोर 5 रन बगैर नुकसान। वराड जाम्बुलपाड़ा ग्राम पंचायत बनाम आसिफ 11 यानी कि नागोटने ग्राम पंचायत। एजू भाई ने शुभकामनाएं भेजी है नागोटने के लिए। शॉर्ट पिच गेंद उखाड़ दिया है, सीधी गेंद, दर्शक दीर्घाओं में 6 रन।
शॉट कुणाल का भी आया, विशाल का, आई थिंक मिनी अन्ना जिसे कहा जाता है, वो उनका स्लॉग फ्लिक का छक्का आया लॉन्ग ऑन पर, उसी मार्जिन से जीती है 6 रनों से। पिछला मुकाबला हमने देखा काफी कांटे की टक्कर रही नवगर बनाम पाली के बीच। अच्छा शॉट ऑफ साइड पर, कड़क प्रहार, सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। अब थोड़ा सा हमें स्पीड अप करना है, इसलिए थोड़ा सा डीजे के लिए हम कम वक्त देंगे, लेकिन कमाल की बल्लेबाजी महेश खंडागले, स्वयं पुलिस है और पुलिस में नॉन साइड पर ड्राइव का प्रयास किया था, निचला सिरा लगा, गेंद शॉट मिड विकेट पर, दूसरे की मांग और कमाल का रनिंग बिटवीन द विकेट। उमेश खंडागले, आशीष भी काफी बढ़िया दौड़ते हैं, आशीष लगता नहीं है, काफी बढ़िया आपने रनिंग बिटवीन द विकेट की है। रोहित भगत से कहीं ना कहीं नाराज हम हैं, नहीं जवान तो वे है ही आशीष भाई, उमेश भी बढ़िया। अच्छी वापसी, अब मयूर द्वारा 16 रन स्कोर बोर्ड पर आए हैं। पावर प्ले में 17 रन आए हैं। व्यक्तिगत महेश अपने निजी 16 के योगदान पर खेल रहे हैं और वराट जाम्बुलपाड़ा ग्राम पंचायत के सभी समर्थक खुश। आसिफ 11 नागोट ने ग्राम पंचायत की गेंदबाजी, शॉर्ट पिच गेंद, ऊंची उठी है गेंद और कैच ड्रॉप, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार चौका, संजीवनी 4 रन 21। निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट। महाराष्ट्र के नंबर 1 मराठी कमेंट्रेटर, हालांकि पीछे अगले साल उनको हम जरूर बुलाएंगे, वो काफी बिजी हैं, लॉकडाउन में 2 बार आए थे हमारे यहाँ आदरातिथ्य के लिए। उनका भी ये उनके जो कुछ मुहावरे हैं, जो उनकी पंक्तियां है, वो बहुत ही फेमस है। आज वो मकर संक्रांति चषक में है, निलजे में आज फाइनल डे है उनका। कमाल की बल्लेबाजी, पहले पारी में पावर प्ले की पहली और 21 रन ऑन बोर्ड, 21 रन। अल्फ्रेड नोबेल इनका जन्मदिन, गेंदबाजी मार पर मुजीब गेंदबाजी मार पर, सामने उमेश खंडागले अब अपनी पहली गेंद खेलेंगे। 3 चौके दागे हैं महेश ने और छक्का उसमें शामिल है। पूरे 20 रन उन्होंने जोड़े हैं। अब पावर प्ले का दायरा हटता हुआ, इस बार हल्के हाथों से ऑन साइड पर टर्न के साथ खेला था। तेज गेंद आई थी और उसे लिए अच्छा टाइमिंग नहीं कर पाए, लेकिन गेंद फॉरवर्ड दायरे के थोड़ा सा बाहर फॉरवर्ड मिड विकेट पर फील्ड की गई। रिजवान वहां पर फील्डर थे और सिंगल आया, सिंगल के साथ स्कोर 22 रन ऑन बोर्ड। बाहुबली का चित्र देखिए, बाहुबली भी फेमस हुई है मूवी, बाहुबली, सैराट, ऐसी मूवीज थी जो माइलस्टोन हुई हैं। अब लेफ्टी बल्लेबाज तैयार, महेश खंडागले स्वयं पुलिस हैं, ज्यादा वक्त न ले यही विनती करेंगे क्योंकि शाम का समय है और सूर्य नारायण अपने घर में जा रहा है। यहाँ पर ज्यादा जल्दी अंधेरा होता है, ये हमारा मानना है। 4 साल से देखते हैं हम, 5 साढ़े 5 बजने के बाद पूरा अंधेरा हो जाता है। काका सावकाश, मिट्टी है, फिसलती है। महेश अपने निजी 20 के योगदान पर खेल रहे, सामने मुजीब गेंदबाजी मार्ग पर, लेफ्टी बनाम लेफ्टी फ्लिक किया है, एक टिप्पा गेंद, कितने रन? 6 रन। कमाल का ये शॉट, लाभदायक नहीं रहती। आप फुल टॉस गेंदें करते हैं तो बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका मिलता है। 28 रन ऑन बोर्ड,
स्वयं निजी 27 पर खेल रहे हैं महेश। फिर से फुल टॉस, लेकिन इस बार धीमी गति को थोड़ा सा धीमा किया, वाइट का इशारा और वाइट के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ मिस्टर एक्स्ट्रा खाते में जुड़ता हुआ। तमाम दर्शक यहां पर आए हैं, जो यूट्यूब पर व्यूवर्स हैं उनका भी विशेष स्वागत है ड्रीम्स क्रिकेट द्वारा। नागोट ने बनाम जामुलपाड़ा वराड ग्राम पंचायत के बीच ये दूसरे दौर का दूसरा मुकाबला, इसके बाद क्वार्टर फाइनल का मुकाबला रहेगा। मुजीब की ब्रेक गेंद, एक टिप्पा गेंद लॉन्ग ऑन पर, अच्छी फील्ड वहां पर मयूर द्वारा और सिंगल आया। सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ धीरे धीरे। अब शाम का समय भी हो चुका है और धीरे धीरे क्राउड भी देखिए, हमारे फल्यान के सभी समर्थक और फल्यान के वरिष्ठ नागरिक, हमारे प्राथमिक शिक्षक भी ये मुकाबला देख रहे हैं। रुचि पूर्ण तरीके से उनका भी हम स्वागत करेंगे। आशीष मुरावाड़ी के एक बहुत ही हरफन मौला खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात, रिजवान स्वयं विकेट कीपर। ये देखिए, ये है मुजीब की गेंदबाजी। अपील जरूर की थी, लेकिन अपील में हम देख सकते हैं कि मंगेश चौहान है, झंकार पर्ली के कप्तान है और कई सालों से क्रिकेट का तजुर्बा है। आपके डीएनए में क्रिकेट होना चाहिए, आप सिर्फ स्टाइलिश क्रिकेटर नहीं बन सकते, आपको अनुभव भी आना बहुत ही जरूरी। बिंदी गेंद, इस बार बढ़िया फ्लिक गैप में गेंद, एक टिप्पा गेंद मैदान से बाहर, खराब फील्ड, टांगों में से दरार, गेंद हो गई फरार, गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4। और इस ओवर का आखिरी गेंद का खेल शेष है। अच्छी गेंदबाजी की है, लेकिन कहीं ना कहीं खराब फील्डिंग। वाई दिस कोलावरी डी, क्यों विश्वासघात फील्डरों द्वारा हो रहा है गेंदबाज का। फिर से लेग ब्रेक, बढ़िया गेंदबाजी और अंतिम गेंद पर आउट। और इसी के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे, आउट नहीं, ओके सॉरी, इस ओवर के प्रायोजक थे एसपी समृद्धि स्पोर्ट्स पाली। इस ओवर के बाद अब पहले बल्लेबाजी करती हुई वराड जामुलपाड़ा टीम पहुंची है 34-34 पर। नहीं, क्योंकि उमेश को पता है कि उमेश आज टच में नहीं है, महेश को ज्यादा से ज्यादा मौका मिलना चाहिए। नए युवा बल्लेबाज अब मैदान पर, एक और परिपक्व बल्लेबाज रोशन, पूरा नाम रोशन खंडागले। रोशन खंडागले नए अनुभव का ये पूरी तरीके से सम्मिश्रण। अब गेंदबाजी मार्ग पर टॉस के लिए आने वाले आसिफ गेंदबाजी मार्ग पर। अब दायरे के बाहर 5 खिलाड़ी हमें तैनात आते हुए, मुजीब हैं, मयूर हैं, आशीष हैं, उसके बाद विघ्नेश, एक रिजवान, ऐसी फील्ड, आसिफ गेंदबाजी मार्ग पर। 4 खिलाड़ी दायरे के बाहर ऑन साइड पर, डीप फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात। पहली गेंद तीसरे ओवर की, सामने मयूर खंडागले, महेश खंडागले, फुल टॉस, लेकिन खराब गेंद पर विकेट, खराब गेंद पर विकेट। मैदान से बाहर जाते हुए 27 रन, तालियां बजनी चाहिए। टोटल स्कोर बोर्ड पर 34।
बढ़ता हुआ 38। कई ऐसे शॉट्स हैं कि जो एज अ बल्लेबाज, बतौर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं। 38 ऑन बोर्ड। 3 गेंदों का खेल शेष इस ओवर का। अब तक तो मैं कहूंगा अच्छी स्थिति में है वराट जामुलपाड़ा ग्राम पंचायत, खुश होते हुए उनके समर्थक। पटकी हुई गेंद, स्लाइस किया, कवर पॉइंट के बीच में से धाकड़ शॉट, स्क्वायर कट, 4 रन। डीजे पाहिजे तेवढ्या पटकी हुई गेंद, बॉलर बैक ड्राइव, एक टिप्पा गेंद लॉन्ग ऑफ पर और तीसरा चौका। कमाल है, धमाल है और फल्यान का ये क्रिकेट बेमिसाल है। रोशन द्वारा ये भी, लेकिन कैच, अच्छी वापसी और अच्छा कैच। और बारका कामले का यहां पर जिक्र हो रहा है। रायगढ़ प्रीमियर एक ओवर का भी खेल शेष है। अगर एनालाइज देखिए तो पहले ओवर में मयूर ने 21 रन दिए, उसके बाद मुजीब ने वापसी की थी, लेकिन 2 खराब गेंदों की वजह से एक छक्का एक चौका आया। उसके बाद उन्होंने 13 रन दिए। पहले ओवर में 21 रन आए मयूर के, उसके बाद मुजीब ने 13 रन दिए। आसिफ ने बढ़िया गेंदबाजी की थी, लगातार 3 चौके आने के बाद रोशन इन फायर होते हुए, लेकिन अब पारी की स्लॉग ओवर लेकर, डेथ ओवर लेकर आशीष मेरा करीबी मित्र, खराब फील्डिंग, लेकिन एक ही रन सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 47 रन ऑन बोर्ड। शाम का समय है। इसके बाद राष्ट्रवादी युवक कांग्रेस 11 पाली, संदेश भाई शेवाली इनकी टीम, और इन 2 टीमों में से जो टीम जीतेगी वो तीसरे दौर के लिए उनका मैच होगा। हाँ, थोड़ा स्पीड अप कीजिए, एक और मुकाबला होना है और वो मुकाबला हमें 4-4 ओवर का खेलना है। आशीष तैयार, अब स्ट्राइकर एंड पर वैभव फापाड़े सेट होकर आए हैं। इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ पर शानदार 4 रन। तालियां तो बजनी चाहिए टीम के लिए। $52 अब एक्स्ट्राज खाते में जुड़ते हुए कमाल की वापसी की है। पिछले मैच के मैन ऑफ द मैच हमने नहीं दिया था, वो अब देंगे हम। RYC पाली के एक खिलाड़ी को मैन ऑफ द मैच दिया जाएगा। कमाल की गेंदबाजी, इनसाइड आउट खेलने का प्रयास, लेग बाइस के खाते में एक गेंद, एक रन ऐड होती हुई, और इसी के साथ हमारे स्कोरर दर्शन हमसे कहते हुए 53 ऑन बोर्ड। 3 गेंदों का अब भी खेल शेष है, तो अच्छा टोटल है 53। 55 भी मिलते हैं तो इस 4 ओवर में मैं कहूंगा बड़ा लक्ष्य है। और शाम के समय में इन रनों को चेस कर पाना इतना आसान नहीं है, तो
बड़ा भाऊ, अगर ये दूसरा मुकाबला टॉस पर काफी निर्भर करेगा, टॉस जीतेगा वो बल्लेबाजी चुनेगा। शाम का समय होता है तो टॉस जीतकर बल्लेबाजी ही ली जाती है। टॉस काफी मायने रखेगा पिछले मैच का, अगले मैच का। फुल टॉस, यॉर्कर, यहाँ पर अच्छी फील्ड होनी जरूरी। एक ही रन अंतिम। अब गेंद का खेल शेष 54 ऑन बोर्ड। ड्रीम्स क्रिकेट द्वारा पूरे विश्व में ये मुकाबला देखा जा रहा है। सोनार सिद्ध धाटाव में भी अभी अभी एक बड़ी प्रतियोगिता आने वाली है। उसके बाद धावीर महाराज चषक 9वां पर्व खेला जाएगा रोहा में। अच्छी वापसी, कमाल, और यह खराब थ्रो मैं कहूंगा। विकेट कीपर को कोई जरूरत ही नहीं थी, रिजवान को विकेट की कोई अहमियत ही नहीं है, कंपलसरी चेसिंग है। और एक रन एक्स्ट्रास के रूप में, यानी कि दौड़कर पूरा किया 22 के रूप में। टोटल स्कोर आता हुआ 55 और अब तक 56 की जरूरत। थोडेसे फास्ट घ्यायचं आहे। मी विनंती करेन जांभूळपाडा संघाला आणि वराड संघ ग्रामपंचायत संघाना, महेशजी आपण लगेच जायचं आहे, आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा। प्लीज प्लीज आशिष भाई, चला आपण प्लीज पटकन, आणि लगेच अंपायरला एक पाण्याची बॉटल देऊन यायचा। पाली के अमोल गुप्ता का चयन हुआ है मैन ऑफ द मैच के लिए। तो आइए अगले सत्र के लिए आकाश फाटे सोमजाई गावदेवी फल्यान आयोजित मनुस्मृति चषक 2021 और दूसरे दौर का ये अब होगा दूसरा मुकाबला और सेकंड इनिंग 56 रनों की जरूरत जीतने के लिए आसिफ 11 नागोटने ग्राम पंचायत टीम को। आदरणीय पोलीस पाटील कैलासजी फाटक सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय। वेलकम सर। सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनोज ट्रॉफीज 2021 मध्ये आपणास मी आकाश फाटे आणि आमचे सहकारी कॉमेंटेटर्स निलेशजी नाईक सरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं सरस हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज, तुम्हाला टीमला विनंती आहे पंच आपण स्पीडअप घ्या कारण यानंतरची सुद्धा अजून सामने व्हायचे आहेत। तत्पूर्वी आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो जांभूळपाडा वराड ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत संघ नागोटने हा संघ खेळतोय। तब्बल विजयाचं लक्ष ठेवलं जाते। आपण पाहतोय 56 रनाचं निलेश आणि त्यांचा सहकारी बॅटर रिजवान येतात बॅटिंग साठी। स्ट्रायकर एंड निलेश आहे आणि बॉलिंग मार्क वरती यावेळेला महेश खंडागळे महाराष्ट्र पोलीस अर्थातच सदर इक्षण आहे खळ निग्रह आहे पोलिसांचं ब्रीद वाक्य आणि तेच बॉलिंग मार्क वरती डावकर हाताचे
यावेळेला पाहता सरळ बॅटने खेळल्या जातात आपण पाहताय अतिशय सुंदर शतरक्षण आपण पाहतोय आतापर्यंत उल्लेख करावा लागेल सातत्याने विठ्ठल तेलंगे यांचं एक धाव फलकावरती लागली जाते 1 मे 1960 महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो ती एक धाव फलकावरती आतापर्यंत पाहतोय आपण dreamscricket.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज करत असताना लाईव्ह हिंदीचं आपण समालोचन निलेशजी नाईक सरांचं आपण ऐकलत यावेळेला काय फटका केलेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अतिशय सुंदर शतरक्षण अतिशय वेगाने चेंडूवरती आले चेंडूला फेकी करतात धावसंख्या नागोटणे संघाची पोहोचते ती म्हणजेच 3 पर्यंत 56 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ फेकलं जातंय आपण उल्लेख केलं तर काय बॅटिंग महेश खंडांगळे यांच्या माध्यमातून पाहिलीत आणि त्याच्या जोरावरती आपण संघ पूर्णपणे चांगली कामगिरी करतोय यावेळी आपण फुलटॉच चेंडू होता ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत अतिशय सुंदर सातत्याने मी महेश खंडागळे यांचा उल्लेख करतो कारण ज्या पद्धतीने ऑलराऊंडरची भूमिका अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून खेळ प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं धावसंख्या शांत गतीने यावेळेला पोहोचते नागोटणे टीमचं आपण 4 पर्यंत 56 धावा बनवायच्या आहेत हो यावेळेला बॅकफुट वरती जाऊन जोरदार अपील केली जाते पंचांकडे आणि फिंगर अप फलंदाज बॅक टू पॅव्हलियन डीजे खऱ्या अर्थाने आपण बॉलरचा उल्लेख करावा लागेल लेग बी फॉर विकेटची अपील केली गेली आणि लेग बी फॉर विकेट मात्र बाद होणारा नागोटणे टीम संघाचं धावसंख्या 56 धावा विजयासाठी हव्यात रिजवान आणि निलेश बाद होणारा फलंदाज आहे रिजवान आणि मुजीब मात्र 2 बॅटर आहेत या मैदानामध्ये 56 धावा बनवायच्या असतील तर त्यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल जर का आपण धावसंख्येच्या प्रति ओव्हर जर का आपण उल्लेख केलं तर 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटक 14ची धावसंख्या सरासरी राखली तर नागोटणे संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो बॉलर तयार महेश खंडागले यावेळेला सरळ फटका खेळला जातात मात्र काय झेलचा अंदाज आहे फलंदाज बॅक टू पॅव्हलियन आता का फासल्या फासफूस फुसफुस करू नये तब्बल आपण आता पाहतोय 2 गडी बाद झालेत आणि 2 गडी बाद होत असताना आपण पाहिलं डीप कव्हर रिजनला आपण डीप मिड विकेट रिजनला झेल टिपलं जातंय आणि आपण पाहतोय जांभूलपाडा वराड संघाची पूर्णपणे चांगल्या पद्धतीने महेश खंडागळे यांच्या माध्यमातून बॉलिंग हाताळत असताना तब्बल 4 धावा धावफलकावरती लागले तर निलेश आणि मुजीब बाद होणारे 2 बॅट्समन आहेत आणि सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मधला हा आजचा पहिला दिवस काशीनाथदादा तिडके आणि अनेक जण मान्यवर या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहेत विजयजी ढोकले आणि त्यांच्या सहकारी यांच्या संयुक्त विद्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय विलासदादा पालवे उपसरपंच ग्रामपंचायत मानखोरे धावसंख्या 4 वरती स्थगित आहे पूर्णपणे महेश खंडागळे आपल्याला झोकून देतात त्या मैदानामध्ये हो लेग स्टंप वरती चेंडू होता पण आपण पाहतोय फाईन लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होते अतिशय वेगाने रोहित भगत चेंडूच्या खाली येत आहेत रोहित भगत याने चेंडूला फेकी करत असताना धावसंख्या आशिष शेळकेचा आपण पाहतोय कौतुकाची थाप ज्या रोहित भगत याने चेंडूवरती गेले होते फाईन लेग रिजनला शॉर्ट फाईन लेगला ओव्हर नंबरचा जर का आपण उल्लेख केला तर ओव्हर नंबर पहिली यावेळेला समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 पर्यंत 56 धावा बनवायच्या आहेत पूर्णपणे टीम नागोटणे संघाला मोठे फटकेबाजी करण्याची गरज असताना आणि अर्थातच सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफी
2021 ची आजचा हा पहिला दिवस VIP डाईज वरती आपण विलासदादा पालवे, त्यानंतर काशीनाथ दादा तिडके, बाळा अंग्रे तसंच पोलीस दलातले आमचे सगळ्यांचे लाडके कांदे साहेब या स्पर्धेचं तसंच बाळासर या स्पर्धेचं पूर्णपणे एन्जॉय करत असताना धावसंख्या मात्र 6 वरती स्थगित आहे. आदरणीय आपण अनेक जणांचा उल्लेख करतो महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये शूरवीरांचं ही महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणे क्रिकेट चालतं. रायगड प्रीमियर लीगचं सुद्धा आयोजन केलंय, त्यामध्ये रायगडचे प्रत्येक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. सातत्याने यावेळेला क्रिकेटचं जर का आपण उल्लेख केला तर क्रिकेटची डेव्हलपिंग खूप सुंदरपणे रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे. तब्बल सगळ्यात चांगल्या पद्धतीचा खेळ पाहिला असेल तर रायगडने खूप चांगले खेळाडू दिले रायगडकडून. अगदी ठाणा वर्सेस रायगड ज्यावेळेला मॅच चालू असते एक्झिबिशन मॅच, त्यामध्ये प्रचंड उत्साह प्रेक्षक वर्गांमध्ये असतो. पण तब्बल 6 धावा फलकावरती लागल्यात टीम नागोठणेच्या. विठ्ठल तेलंगे यांची बॉलिंग राईट ओव्हर द विकेट, लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण ठेवलं जातंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लाईन पकडून गोलंदाजी करायची असते, त्याचं एक सातत्याने पूर्वार्धात आपण या बॉलर मधून विठ्ठल तेलंगे कडून बॉलिंग पाहतोय. पूर्णपणे नागोठणे टीमच्या बॉलिंग वरती मगाशी आपण मोहोर पाहिला होता. विठ्ठल तेलंगे वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक हाताळत असताना धावसंख्या स्थगित 6 पर्यंत आहे. सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनोस्मृती ट्रॉफी 2021. हो, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक येतात तिथे एकच धाव मिळाली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या अर्जित केली जाते. आपण पाहतोय वराड आणि जांभूळपाडा ग्रामपंचायत दोन्हील्या संघांचा जर का उल्लेख केला तर एक नागोठणे विभागातली ग्रामपंचायत आणि एकीकडे सुधागड मधली ग्रामपंचायत एकच जिल्ह्यामधले आहेत. डीजे पाहतो त्यांच्या माध्यमातून गाणी. यावेळेला पाहतोय कव्हर पॉइंटला आपण पॉइंटच्या रिजनला फटका खेळला जातोय. 4 धावा अर्जित होतात आणि या 4 धावेने धावसंख्या आपण पाहायला मिळाली जाते, ती म्हणजे नागोठणे टीमची सातत्याने चेरअप करत असताना आपण जांभूळपाडा वराड या संघाच्या खेळाडूंना त्यांचे सहकारी आणि धावसंख्या 11 पर्यंत स्थगित आहे. 56 धावांचं टार्गेट बनवायचं आहे. ज्या पद्धतीने निलेश नाईक सरांनी सांगितलं आपल्या हिंदीच्या आवाजामध्ये की सातत्य राखायला लागतं क्रिकेट खेळताना, आणि पूर्णपणे सातत्य आपण वराड आणि जांभूळपाड्याच्या संघाकडून पाहायला मिळालं. महेश खंडागळे यांच्या माध्यमातून बॅटिंग तर खूप सुंदर त्यांच्या बॅटिंग मार्फत आपण बॅटिंग पाहिली. राईट ओव्हर द विकेट, बॉलर तयार. यावेळेला फुल टॉच बॉल, अतिशय हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज बॅक टू पॅवेल, तिसरा गडी बाद होतोय. नागोठणे अत्यंत लोकप्रिय त्यांचं अनेक आपण प्रोग्राम पाहतो, पण तब्बल धावसंख्येचं मोहोर जर का पाहिलं तर 11 अंकापर्यंत नागोठणे टीम पूर्णपणे बॅकफूट वरती जाते. ज्या पद्धतीने आपण निलेशला पाहिलं होतं बॅटिंग करत असताना, रिजवान बॅटर बाद झालेत, मुजीब बाद झालेत, आशिष बाद झालेत. आता निलेश जर का उल्लेख केला तर धावसंख्या चांगली करत होते, पण त्यानंतर दानिश या बॅटरला आता या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या सातत्याने आपण उल्लेख करतोय 14च्या सरासरीने प्रति ओव्हर धावसंख्या बनवायची आहे. तब्बल सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनोज ट्रॉफीज 2021 एक आठवण भावाची, हा एक ब्रीद वाक्य या स्पर्धेचा. आणि खऱ्या अर्थाने सातत्याने मृगगड यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. हो, आउट ऑफ द ऑफ वरती पिच झालाय. काय पॉइंट, रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार.
अनेक सुमधुर गाणी आपण डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून ऐकतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती ओव्हर नंबर यावेळेला विठ्ठल यांचं दुसरं षटक मार्गस्थ फेकत असताना राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स शॉट जोरदार अपील केली जाते रुपेश यांच्याकडून. पंच बाळा यांच्याकडून या अपीलला फेटाळलं जातंय. मंगेश यांच्याकडून या अपीलला फेटाळलं जाते आणि आपण पाहतोय ओव्हर नंबर दुसरी संपते. 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नागोटणे या संघाची पोहोचते 15 पर्यंत. सातत्याने दोन्हीला संघाला चेरअप करत असताना सातत्याने या क्रिकेटमध्ये डेव्हलपिंग होत असताना आपण पाहतोय सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनु स्मृती ट्रॉफीज 2021 मृगगड जे सह्याद्रीचा आपण पूर्णपणे या फल्याण या गावाकडचं जर का उल्लेख केलं तर मृगगडाची ही ओळख या गावाला लाभली आहे. अनेक जण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत. ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून खूप सुरेख या स्पर्धेला कव्हरेज केले जाते. धावसंख्या 15. विजयासाठी अजून सुद्धा 12 बॉल मध्ये 41 रनाची आवश्यकता आहे. सातत्याने कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय. स्पीडअप घ्यायचंय. अंपायर दोन्हील्या संघांना विनंती असेल म्हणजे अर्थातच जांभूलपाडा वराड टीमला उल्लेख असेल की आपण स्पीडअप घ्यायचा आहे. धावसंख्या सातत्याने आपण 15 या अंकापर्यंत उल्लेख करतोय. सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आतापर्यंत आजचा संघ कोण बाजी मारतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष ओढलंय. विलासदादा पालवे ग्रुप ग्रामपंचायत मानखोरे उपसरपंच तसेच अनेक जण या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. रामकांदे साहेब सकाळपासून या स्पर्धेमध्ये उपस्थिती. अनेक जण बालाजी अंग्रे तसेच आमचे पोलीस पाटील. शॉट प्लेन चेंडू होता. बॅट मध्ये चेंडू परफेक्ट रडार मध्ये येत नाहीये. नाराज असतील पण यावेळेला पाहतोय काय रन इन द बिटवीन द थोडीशी कमी पाहायला मिळाली. संघाची गोलंदाजी मात्र तितकंच सुंदर. गोलंदाजीचा जर का उल्लेख केला तर वैभव ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये वैभवने परफॉर्मन्स दाखवलं होतं त्याच पावलांवरती पाऊल टाकून सातत्याने यावेळेला परफॉर्मन्स त्याच्याकडून घडतंय. हो आतमध्ये येणारा चेंडू पाहतोय. बॅट मध्ये कुठलाही संपर्क येत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय. सरळ शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहिला तो वैभव यांचं चांगलं एक टॅलेंट या माध्यमातून आपण उल्लेख करावे लागेल वैभव यांचं सातत्याने. हो यावेळेला मात्र काय फटका आहे. कव्हर रिझनला एकच धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुनश्च एकदा नागोटणे टीमची पोहोचते ती म्हणजेच 16 या अंकापर्यंत. सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपण पाहतोय काशीनाथदादा तिडके विजयजी ढोकळे आणि त्यांचे सहकारी यांच्या संयुक्ताने ही आज स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. ओ बा काय टर्न होतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप वरती विकेट किपर आशिष शेलके यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. आशिष शेलके अतिशय सुंदर विकेट किपिंगच्या माध्यमातून सातत्याने विकेट किपिंग करत असताना. हो हो यावेळेला पाहता बॅकफुट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट ऑफ स्टंप वरती शफल झाले होते फलंदाज. ऑफ स्टंप वरती आले होते फटका खेळण्यासाठी. बॅट आणि चेंडू मध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 16 वरती स्थगित. अजूनपर्यंत विजयासाठी जोरदार अपील आणि फलंदाज बाद होतोय. टीमची आपण अवस्थेमध्ये थोडीशी पाहतोय तर खराब अवस्थेमध्ये वाटचाल करतोय टीम. जर का बॉलरचा जर का उल्लेख केला तर वैभव यांची बॉलिंग मात्र इथे बॅलन्स राहिले. नवीन बॅटर यावेळेला मात्र येत आहेत.
असीम बॉलिंग बॅटिंग मार्कवरती येत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 16 धावा लागल्यात. अजून सुद्धा 6 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे नागोठणे टीमला. नागोठणे टीमने इथे उपस्थिती दर्शवली. काय चांगल्या पद्धतीने खेळ आजच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. तब्बल सोमजाई गावदेवी फलटण आयोजित मनू ट्रॉफीज 2021 मध्ये 6 चेंडू आणि 40 रनाची आवश्यकता आहे. म्हणजे खूप धावांचं टार्गेट टीम नागोठणे टीमला ठेवलंय. जांभूलपडा टीमला जे आजचे स्पॉन्सरशिप अर्थातच सागर शिंदे आणि संजयजी शिर्के यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने तसं खेळ सुद्धा चांगल्या पद्धतीने होतोय. ओ हो, यावेळेला चेंडू जोरकस फटका केलेत. डीप मिड विकेट रिजन बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय दमदार षटकार. ओव्हर मध्ये होत असताना आपण पाहतोय सातत्याने आपण बॅटिंगचं बॉलरचा उल्लेख करतोय. सातत्याने या बॉलरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वैभवनी बॉलिंग राखली, महेश खंडागलेने दाखवलं, विठ्ठलने दाखवलं. 3 ओव्हरने सेफ झोन मध्ये तिघांनी बॉलिंग केली. यावेळेला पाहतोय चांगला फॉल डीप. यावेळेला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला रिजनला जातात. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतात तोपर्यंत धावा मात्र अर्जित करत असताना धावसंख्या मात्र नागोठणे संघाची पोहोचते ती म्हणजेच 23 पर्यंत. 23 ऑन अ बोर्ड धावसंख्या लागली जाते. आपण आजच्या दिवसामधले जर का उल्लेख केला तर आज चांगल्या पद्धतीने खेळाडूने सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला आहे. राऊंड द विकेट. यावेळेला पाहतोय चांगला फटका. पॉइंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शांत गतीने धावा धावफलकावरती अर्जित होत आहेत. धावसंख्या एकेरीने पुढे सरकते ती म्हणजे 24 पर्यंत. सोमजाई गावदेवी फलटण आयोजित मनू स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. एक आठवण भावाची. आणि तब्बल या ओव्हर मधले जर का उल्लेख केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 33 रनाची आवश्यकता. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. काय बॉलिंग होते. यायचा आहे. आणि अमोल गुप्ता यांना सुद्धा विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे लगेच. 2 चेंडू 33 रनाची आवश्यकता. आणि पूर्णपणे जांभूलपाडा वराड टीमने या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपली विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतो निलेश सर खऱ्या अर्थाने जर का आपण उल्लेख केला तर बॉलिंग अटॅक जो ब्रेक थ्रो महेश खंडागले आणि बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू वृत्ती दाखवली. चांगल्या पद्धतीने खेळ. हो, खालवर पद्धतीचा चेंडू जोरदार अपील केली जाते. या अपीलला मात्र पंच नकारत नाहीयेत. सक्सेस मध्ये कन्वर्ट फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. याच दरम्यान आपले आयोजक आपण बघतोय रोशन उंडारे यांना की आपण पुढे यायचं आहे. पाली संघाचा कर्णधार सिद्धेश दंत आलेला आहे आणि 2 संघामध्ये जो संघ जिंकेल त्यांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर हा संघ जिंकला तर आपण पाहणार आहोत की नक्कीच महेश खंडागळे हा मॅन ऑफ द मॅच ठरेल. अमोल गुप्ता सिद्धेश अमोल गुप्ता आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच घ्यायची आपल्या मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर कामगिरी. आकाश यावेळेला पाहताय बॅकफुट वरती जाऊन फटका खेळला जातोय. पण तत्पूर्वी धावसंख्येला जर का आकार पाहिला तर 20 धावांनी टीम कॉंग्रॅच्युलेशन वराड जांभूलपाडा. वेल्डन बॅड लक टीम नागोठणे. चांगला खेळ नागोठणे टीम कडून पाहायला मिळालं. खूप छान संघ आपण पाहिला.